एका गरीब महिलेचा असा धक्कादायक प्रकार जो पाहून आज संपूर्ण देश हादरला। एका साध्या महिलेने अवघ्या 20 दिवसांत 30 कोटी रुपयांची अफाट कमाई केली आहे। ऐकायला हे अशक्य वाटतंय ना, पण हे सत्य आहे। फक्त 10 रुपयांच्या नाण्यांचा वापर करून या महिलेने हे 30 कोटींचे साम्राज्य उभे केले। तिने 10 रुपयांची बनावट नाणी तयार केली। 1, 2 किंवा 1000 नाही, तर तब्बल 30 कोटींची नाणी। जेव्हा या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या तेव्हा समजलं की देशातल्या लाखो लोकांच्या खिशात तिने बनवलेलं खोटं नाणं पोहोचलं आहे। आता सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे तिला तर पकडण्यात आलंय, पण जर तुमच्या खिशात किंवा गल्ल्यात हे खोटं नाणं सापडलं तर तुम्हालाही जेलची हवा खायला लागू शकते। कारण सरकारी नियमानुसार खोटं चलन बाळगणारा व्यक्तीही तितकाच मोठा गुन्हेगार मानला जातो। मग तुमच्याकडचं 10 रुपयांचं नाणं खरं आहे की खोटं, हे कसं ओळखायचं? याचं असं गुपित त्या महिलेने सांगितलं आहे, जे बँकेतल्या बड्या अधिकाऱ्यांना आणि तज्ज्ञांनाही ओळखता आलं नाही। ही कारवाई काही तासांपूर्वीच झाली असून अजूनही टीव्हीवर याच्या बातम्या पूर्णपणे आलेल्या नाहीत। त्याआधीच तुम्ही सावध व्हा, तुमचं एक नाणं तुम्हाला धोक्यात टाकू शकतं। ही महिला नेमकी कोण होती? तिने अवघ्या 20 दिवसांत 30 कोटींचा हा काळा बाजार कसा केला? आणि खरं व खोटं नाणं ओळखण्याची ती छोटीशी ट्रिक काय आहे? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। एका सामान्य महिलेचा पराक्रम पाहून आज संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। ज्या 10 रुपयांच्या नाण्याला आपण चिल्लर समजून खिशात टाकतो, त्याच नाण्यांचा वापर करून एका महिलेने अवघ्या 20 दिवसांत 30 कोटी रुपयांची अफाट कमाई केली। ऐकायला हे एखाद्या चित्रपट कथेसारखं वाटत असेल, पण जेव्हा पोलिसांनी या महिलेचे डिटेल्स तपासले तेव्हा जे सत्य समोर आलं ते पाहून अनुभवी अधिकारीही चक्रावून गेले। ही गोष्ट सुरू होते महाराष्ट्राच्या एका शांत कोपऱ्यात वसलेल्या एका छोट्याशा गावातून। या महिलेचे नाव आपण सध्या गुप्त ठेवूया, पण तिची परिस्थिती मात्र कोणत्याही संघर्षापेक्षा कमी नव्हती। दिसायला अत्यंत साधी, डोक्यावर पदर घेणारी ही महिला प्रत्यक्षात मात्र प्रचंड हुशार होती। तिने BSc पर्यंत शिक्षण घेतलं होतं। तिला विज्ञानाची आवड होती आणि गणितात तर तिचा हात कोणीही धरू शकत नव्हतं। पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं। पदरात 2 लहान मुलं आणि संसाराचा गाडा हाकण्याची संपूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यावर आली। तिने गावात आणि शहरात कामासाठी अनेक उंबरठे झिजवले, पण समाजात आजही एका विधवा महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही। जिथे जिथे ती कामाला गेली तिथे तिच्या हतबलतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला। कोणाची वाईट नजर तर कोणाची अपमानास्पद वागणूक। शेवटी स्वाभिमानी असलेल्या या महिलेने बाहेर काम करणं सोडलं, पण घरी मुलं भुकेने व्याकुळ होती। साधारण 3 महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे। तिची मुलगी नियती हिने खाऊसाठी हट्ट धरला होता। त्या दिवशी तिच्याकडे साधे 5 रुपयेही नव्हते। डोळ्यात पाणी आणून ती घराबाहेर पडली तेव्हा तिला तिच्या माहेरच्या गावातील एक महिला भेटली। तिने तिची अवस्था पाहून तिच्या हातात 10 रुपयांचे एक नाणे ठेवले आणि म्हणाली, बाई, पैसे नसतील तर या जगात मरायला फार वेळ लागणार नाही, कसंही करून पैसे कमवायला शिक। त्या एका वाक्याने आणि त्या 10 रुपयांच्या नाण्याने तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू केले। तिने घरी येऊन त्या नाण्याचं नीट निरीक्षण केलं। तिला जाणवलं की लोक 500 किंवा 2000च्या नोटांकडे जेवढ्या बारकाईने पाहतात तेवढं 10 रुपयांच्या नाण्याकडे कोणीही बघत नाही। तिचा वैज्ञानिक मेंदू आता वेगाने धावू लागला होता। तिने विचार केला, जर मी अशीच नाणी बनवली तर? तिने आपल्या एका चुलत भावाला गाठलं, जो एका फॅब्रिकेशन शॉपमध्ये काम करत होता। त्याला धातूंची, डाय बनवण्याची आणि वेल्डिंगची चांगली जाण होती। तिने त्याला विश्वासात घेतलं। सुरुवातीला तो घाबरला, पण गरिबीने होणारी हालापेष्टा पाहून तोही तयार झाला। तिने BSc मध्ये शिकलेले मेटलर्जी आणि केमिकल कॉम्पोजिशनचे धडे पुन्हा गिरवायला सुरुवात केली। कोणत्या धातूचा वापर केल्यावर नाण्याचा रंग हुबेहूब सरकारी नाण्यासारखा दिसेल, नाण्याचा आवाज खणखणीत कसा येईल, यावर तिने महिनाभर संशोधन केलं। त्यांनी जुन्या मशिनरीचे सुटे भाग वापरून घरातच एक छोटासा प्रेस प्लांट तयार केला। धातूच्या चादरी आणल्या गेल्या, त्यातून नाण्यांच्या आकाराचे तुकडे पाडले गेले आणि त्यावर हुबेहूब 10 रुपयांच्या नाण्यासारखा शिक्का मारला गेला। नाणी तर तयार झाली, पण ती बाजारात कशी आणायची? इथेच तिने तिची खरी बुद्धिमत्ता वापरली। तिला माहीत होतं की मंदिरे, छोटे किराणा दुकानदार आणि बस डेपोमध्ये सुट्ट्या पैशांची, चिल्लरशी प्रचंड गरज असते। तिने स्वतः साधी वेशभूषा करून मंदिराबाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांकडून आणि लहान दुकानदारांकडून संपर्क वाढवला। ती त्यांना सांगायची की माझं किराणा दुकान आहे, तिथे खूप चिल्लर जमा होते, तुम्हाला हवी असल्यास मी 10% कमिशनवर तुम्हाला देऊ शकते।
म्हणजे 1000 रुपयांच्या चिल्लरच्या बदल्यात ती फक्त 900 रुपये घ्यायची. स्वस्त मिळत असल्यामुळे लोकांनी विचार न करता ही नाणी घ्यायला सुरुवात केली. हळूहळू तिचं हे जाळं महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपर्यंत पसरलं. 20 दिवसांच्या आत तिने कोट्यावधी नाणी बाजारात फिरवली. कोणालाही वाटलंच नाही की पदर घेतलेली ही साधी महिला 30 कोटींच्या साम्राज्याची सूत्रधार आहे. पण म्हणतात ना, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी एक पुरावा मागे राहतोच. एका मोठ्या मंदिराच्या दानपेटीतून जेव्हा मोठ्या प्रमाणात ही नाणी बँकेत गेली तेव्हा एका अनुभवी कॅशियरला नाण्यांच्या वजनात थोडा फरक जाणवला. त्याने जेव्हा नाणी तपासली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं. पोलिसांनी तपासचक्र फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तहेरांच्या मदतीने ते त्या महिलेच्या घरापर्यंत पोहोचले. जेव्हा पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला तेव्हा तिथे नोटांचे पुडके नव्हते तर पोती भरून 10 रुपयांची नाणी होती. मशीन्स, धातू आणि बनवलेली 30 कोटींची संपत्ती पाहून पोलीसही थक्क झाले. त्या महिलेने चौकशीत जे सांगितलं ते ऐकून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. तिने सांगितलं की खऱ्या आणि खोट्या नाण्यातला फरक ओळखणं सामान्य डोळ्यांना अशक्य आहे, पण तरीही तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता. नंबर 1. कडा. खऱ्या 10 रुपयांच्या नाण्यांच्या कडांवर ठराविक अंतरावर खाचा असतात. या महिलेने बनवलेल्या नाण्यांच्या कडा काही ठिकाणी जास्त गुळगुळीत होत्या. नंबर 2. अशोक स्तंभ. खऱ्या नाण्यावरील अशोक स्तंभाची प्रतिमा अत्यंत स्पष्ट असते. बनावट नाण्यावर ती थोडी धुसर किंवा जाड असू शकते. नंबर 3. रुपयाचे चिन्ह. खऱ्या नाण्यावरील रुपयाचे चिन्ह मध्यभागी असते तर बनावट नाण्यात ते थोडे वर खाली असू शकते. नंबर 4. आवाज. खऱ्या नाण्याचा आवाज जमिनीवर पडल्यावर उंच आणि खणखणीत येतो तर बनावट नाण्याचा आवाज थोडा बसका येतो. ही घटना ताजी आहे. प्रशासनाने आता प्रत्येक जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू केली आहे. जर तुमच्याकडे अशी 10 रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात सापडली आणि ती बनावट निघाली तर कायद्यानुसार तुमच्यावरही कारवाई होऊ शकते. तुम्ही ती नाणी कोठून आणली याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. ती महिला आज जेलमध्ये आहे. तिची हुशारी जर चांगल्या कामासाठी वापरली असती तर कदाचित ती देशाची संपत्ती ठरली असती. पण गरिबी आणि अन्यायाने तिला गुन्हेगारीच्या वाटेवर ढकललं. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. त्यामुळे यापुढे 10 रुपयांचं नाणं घेताना 1000 वेळा विचार करा. तुम्ही घेत असलेलं नाणं खोटं तर नाही ना? आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारे एका महिलेने केवळ 10 रुपयांच्या नाण्यांचा वापर करून एक मोठं जाळं विणलं आहे. ही घटना ऐकल्यानंतर कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना धक्का बसला असेल. पण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे जेव्हा कधी बाजारात नवीन नोटा किंवा नाणी घेतात तेव्हा असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सक्रिय होतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की जेव्हा तुम्ही अनोळखी व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात चिल्लर व नाणी घेता तेव्हा त्याचं वजन, त्याचा रंग आणि त्यावरचा अशोक स्तंभ नक्की तपासा. ही माहिती केवळ फक्त एक न्यूज म्हणून पाहू नका तर तुमची जबाबदारी म्हणून इतरांपर्यंत पोहोच. कारण आपलं एक नाणं चुकीचं निघालं तर आपणही कायदेशीर अडचणीत येऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा नाही तर तुम्हाला जागरूक करणे हा आहे. इंटरनेटवर माहिती, सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना ही एक शक्यता किंवा सोशल मीडियावरील चर्चांवर आधारित असू शकते. आम्ही या घटनेची 100% अधिकृत पुष्टी करत नाही कारण अशा प्रकरणांमध्ये पोलीस तपास अत्यंत गोपनीय असतो. त्यामुळे तुमच्याकडे असलेली नाणी ही बनावटच असू शकतात. असं बनावट आहे तसे समजून घाबरून जाऊ नका. फक्त सावध राहा. जोपर्यंत अधिकृत बँक किंवा रिझर्व्ह बँक कोणतीही घोषणा करत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवू नका. पण आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याकडे कधी असं 10 रुपयांचं नाणं आलं आहे का ज्यांचा रंग उडालेला होता किंवा जे नाणं दुकानदाराकडे घ्यायला नाकार दिला? तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असा प्रकार घडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे इतर शेकडो लोकांना मदत होऊ शकते. तसंच तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारे बनावट नाणी बनवणाऱ्यांवर कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमचे विचार कमेंट्समध्ये मांडायला विसरू नका. जर तुम्हाला हा आमचा प्रयत्न आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तेही सावध राहतील. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि धक्कादायक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एक थरारक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.